एकीकडे कांद्याला अजूनही अपेक्षित असा दर मिळत नसल्याचं चित्र आहे। दुसरीकडे सरकारनं 1580 रुपये दरानं खरेदी करणार असल्याचं जाहीर केलं। मात्र सरकार कांदा खरेदी नेमकी किती करणार आणि देशभरात कांद्याचं उत्पादन नेमकं किती होणार या गोष्टी देखील समजून घेणं आवश्यक आहे। नमस्कार, मी गोकुळ पवार आणि तुम्ही पाहताय लोकमत ॲग्रो। तर 2025-26च्या हंगामात देशभरात 273.9 लाख टन कांद्याचं उत्पादन होणार असल्याचा पहिला अंदाज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने व्यक्त केला आहे। या हंगामात 2 लाख टन म्हणजे एकूण उत्पादनाच्या 0.73% कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने घेतला आहे। सरकारनं कांदा खरेदी दरात प्रति क्विंटल 345 रुपयांची तुटपुंजी वाढ केली असून हा दर उत्पादन व साठवणूक खर्चापेक्षा 920 रुपयांनी कमी आहे। कांदा खरेदीचं वास्तव 2022-23 मध्ये सरकारी भाव 1200 ते 1250 रुपये, उत्पादन खर्च 1500 ते 1600 रुपये। 2023-24 मध्ये सरकारी भाव 1700 ते 1724 रुपये, उत्पादन खर्च 1700 ते 1800 रुपये। 2024-25 मध्ये सरकारी भाव 1500 ते 1634 रुपये, उत्पादन खर्च 1800 ते 1900 रुपये। 2025-26 मध्ये सरकारी भाव 1235 ते 1580 रुपये, उत्पादन खर्च 2000 ते 2200 रुपये। राज्यनिहाय कांदा उत्पादन महाराष्ट्र 7.5 ते 8.5 लाख हेक्टर लागवड क्षेत्र, 105 ते 135 लाख टन उत्पादन, 35 ते 42% उत्पादनातला वाटा। मध्य प्रदेश 3 ते 3.5 लाख हेक्टर लागवड क्षेत्र, 45 ते 50 लाख टन उत्पादन आणि 15 ते 17% उत्पादनातला वाटा। कर्नाटक 1.80 ते 2.10 लाख हेक्टर लागवड क्षेत्र, 25 ते 28 लाख टन उत्पादन, 8 ते 9% उत्पादनातला वाटा। गुजरात 0.90 ते 1.10 लाख हेक्टर लागवड क्षेत्र, 23 ते 25 लाख टन उत्पादन आणि 7 ते 8% उत्पादनातला वाटा। राजस्थान 0.75 ते 0.85 लाख हेक्टर लागवड क्षेत्र, 13 ते 15 लाख टन उत्पादन, 4 ते 5% उत्पादनातला वाटा। बिहार 0.55 ते 0.60 लाख हेक्टर लागवड क्षेत्र, 12 ते 13 लाख टन उत्पादन आणि जवळपास 4% उत्पादनातला वाटा। या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे निलेश शेडगे म्हणाले, नाफेडनी काल जे भाव जाहीर केले तेव्हापासून खुल्या बाजारामध्ये कांद्याचे भाव 1600 ते 1700 रुपयाच्या पुढे गेलेले आहेत आणि नाफेडने स्वतःची खरेदी जेव्हा करते तर नाफेडची खरेदी या खुल्या बाजारात न व्हावी, म्हणजे त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल। कारण नाफेडची जी खरेदी होती ती फार्मर प्रोड्युसर कंपन्या किंवा वकार महामंडळ अशा मार्फत होती। तर याच्यामध्ये खूप घोटाळा होतोय। गेल्या 3-4 म्हणजे अनेक वर्षापासून कांद्याच्या खरेदीमध्ये नाफेड खूप घोटाळा होतो, त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही। त्यामुळे शेतकरी संघटनेची मागणी अशी आहे की नाफेडने कांदा खरेदी करायचाच असेल तर खुल्या बाजारातून खरेदी करावा, म्हणजे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल। सरकार कांदा खरेदी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कांद्याचे भाव पाडण्यासाठी हे करतंय। दरम्यान दरवर्षी एप्रिल-मे मध्ये रब्बी कांदा काढणीला व सरकारी खरेदीला सुरुवात होते। ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्यात बाजारात कांद्याची आवक कमी असल्याने दर वाढतात आणि याच काळात सरकार एप्रिल-मे मध्ये खरेदी केलेला कांदा कमी दरात विक्रीला काढत असल्यानं कांदा उत्पादकांना खुल्या बाजारातील तेजीचा लाभ मिळू देत नाही। त्यामुळे सरकार कांदा खरेदी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कांद्याचे भाव पाडण्यासाठी करीत असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला आहे। आता कांदा उत्पादन, साठवणूक व इतर खर्च विचारात घेता सरकारनं प्रति क्विंटल 2800 ते 3000 रुपये दरानं कांदा खरेदी करायला हवा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे।